निश्चित रोहित आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे गोलंदाज प्रतीक यानं. पुढचे 5 चेंडू कसे हाताळले जातील कारण निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांची ही 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू शॉट ऑफ लेनचा, इथे मात्र फुल शॉट आपल्याला पाहायला मिळतो. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येईल, चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान एक धाव फलकावर अंकित होईल, ती म्हणजेच भुवन संघाच्या. पहिल्या डॉट बॉलनं सुरुवात केलेला प्रतीकच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र रोहितच्या बॅटमधनं आपल्याला हा श्री गणेशा पाहायला मिळाला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला सुनील. यावेळेला खाली राहिलेला चेंडू, त्यावर मिड विकेटला क्षेत्ररक्षकाला संधी निर्माण झाली होती आणि आपण या चुका आपल्याला वारंवार टाळाव्या लागतील. ज्या ज्या वेळेला आपण 5 षटकांचे सामने खेळत असतो, ज्या ज्या वेळेला आपण झटपट क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं संघाच्या विजयाचा यलगार करण्यासाठी अगदी असूसलेलं असतो, तिथे मात्र जर तुमच्या या चान्सेस जर तुम्ही सक्सेसमध्ये क्रिएट केल्या नाहीत तर मग मात्र निश्चितपणानं संघावरचा दबाव वाढत जातो, गोलंदाजावरचा दबाव वाढत जातो आणि जीवनदान मिळालेला प्रत्येक फलंदाज एका जबरदस्त नॉकच्या तयारीमध्ये असतो. कारण त्याला माहीत असतं की आपल्याला पुन्हा संधी मिळाली आहे, पुन्हा आपला खेळ प्रदर्शित करायचा आहे, पुन्हा एकदा संघासाठी उपयुक्त कामगिरी करायची आहे. पुढचा चेंडू, इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता, त्यावर मात्र घणाघाती आघात झालाय. चेंडू भिरकवून दिलाय थेट प्रेक्षकांमध्ये. हा आलाय भुवनकरांचा षटकार. जर आपण पाहिलं तर प्रतीकचा पहिला चेंडू डॉट आला, नंतर सिंगल आणि आता मात्र रोहित कडनं षटकार. पुढचा चेंडू, इथे या वेळेला खाली राहिलेला चेंडू पुन्हा एकदा जागेवरनं ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. सबमरीन डिलिव्हरी थोडी आपल्याला पाहायला मिळाली आणि ज्या ज्या वेळेला तुमचा बाउन्स कमी होतो, बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही, तिथे मात्र मग तुमच्यावरचा दबाव निश्चित वाढत जातो. कारण की डॉट बॉल प्रत्येक वेळेला सगळ्याला बॅकफुटवर नेण्याचं काम करत असतो. तुर्तास डेहनोलीचे सरपंच माननीय सतीश दादा केंबारी साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. मी साहेबांचं स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक 2024 क्रिकेटच्या या महापर्वाच्या वतीनं आणि समस्त टेंभरेकरांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. डॉट बॉलनं पुन्हा एकदा कमबॅक केलंय. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट ओव्हर. शॉट ऑफ लेनचा चेंडू, इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू होईल नॉन स्टॉप फरार, सीमा पार. हा आलाय दमदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होईल आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या भुवन संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच 12 धावा. पहिले 5 चेंडू जर आपण पाहिले तर एकीकडनं आक्रमण होत होतं तरी देखील गोलंदाज पुन्हा एकदा त्याच ट्रॅकवर योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर मात्र बॅटर रोहितच्या बॅटमधनं पुन्हा एकदा एक संघर्षमय चौकार पाहायला मिळाला. दमदार सुरुवात झाली आहे 5 षटकांच्या डावाचा. ज्या ज्या वेळेला आपण विचार करतो पहिल्या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या 2 षटकांमध्ये तुम्हाला मात्र अगदी दमदार सुरुवात पाहायला मिळाली, मोठ्या धावा पाहायला मिळाल्या. अगदी 11-12च्या पुढची सरासरी पाहिली तर निश्चित सुरक्षितरित्या तुमची सुरुवात झाली आहे हे सांगण्यासाठी त्रयस्थ माणसाची गरज नाही आणि ती सुरुवात करण्याचं काम बॅटर रोहितच्या माध्यमातून झालं. वैयक्तिक 11 धावा आपल्या धाव खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या 12. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपला बॅटर पाहायला मिळेल सुनील, तर बॉलिंग ट्रॅकवर काचकोली संघाकडनं गोलंदाज पाहायला मिळेल, तो म्हणजेच नरेश. ललित नावाचा हा गोलंदाज. पहिला चेंडू षटक क्रमांक 2 बॅकफुटला जाऊन कटकाटाचा प्रयत्न होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतो आहे, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. एकेरी धावेनं यावेळेला षटक क्रमांक 2 ची सुरुवात झाली आणि या आलेल्या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच 13 धावा. स्ट्रायकिंग एंडला रोहित, ज्याच्या बॅटमधनं आपण जर पाहिलं तर एक षटकार आणि एक चौकार आला. संघाला आश्वासक सुरुवात करून देण्याच्या दिशेनं खऱ्या अर्थानं रोहितनं पावलं उचलली आहेत. त्या कामगिरीमधलं सातत्य आपल्याला पाहायला मिळेल का? रिव्हर्स अटेम्प्ट यावेळेला केला गेला होता, परंतु त्यानुसार टप्प्यामधला लेंथ मधलं जे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं, चेंजेस पाहायला मिळाला. वैविध्यपूर्ण गोलंदाजी ही सातत्यानं फलंदाजांच्या मनसुब्यांना उधळवत असते आणि तीच उधळवणारी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल ज्या वेळेला तुमच्यावर आक्रमण चालू असतं, ज्या वेळेला तुमच्यावर हल्ला चालू असतो. इथे मात्र अफ्राकर बॉल, स्लो वन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. संत गतीचा चेंडू, तिथं मात्र मिडल ऑफ बॅट करणं कठीण जात आहे.
आणि हे गोलंदाजाची खासियत आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं गोलंदाज ललितच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जातं. पहिले 3 चेंडू झालेत आणि या पहिल्या 3 चेंडूमध्ये ललितकडनं केवळ आणि केवळ 1 धाव खर्च केली आहे. इथं मात्र तुम्हाला ती तन्मयता साधावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर जर धावांचा ओघ आणि वेग या षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेच्या लास्ट ओव्हरमध्ये जर कमी झाला तर मग मात्र दबाव. यावेळेला ऑन साईडला लॉफ्ट केला, डीप मिड विकेटला चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक अंदाज घेतो. अगदी शेवटच्या क्षणाला हातामध्ये आलेला हा झेल मात्र सुटला गेला आणि या डावामध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्यांदा जीवनदान प्राप्त झालंय, ते म्हणजेच बॅटर रोहितला. एक हार्ड हिटर बॅटर, ज्याच्याकडनं एक षटकार आला, ज्याच्याकडनं एक चौकार आला. गोलंदाजावर तुफानी फटकेबाजी करण्याची क्षमता असणाऱ्या या फलंदाजाला जर तुम्ही 2 जीवनदान देत असाल तर फलंदाजाच्या आक्रमणाला आपल्यावर स्वार होण्यासाठी आपण स्वतःहून आमंत्रण देतोय. या गोष्टीची कारण मीमांसा करणं अनिवार्यतेची बाब असेल. नेक्स्ट बॉल, 2 धावा आल्यात. यावेळेला मात्र ज्याचा झेल सोडला त्याला यावेळेला पुन्हा जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. इथे सध्या अवस्था काचकोली संघाची झाली आहे. दैव देत आहे आणि कर्मण येत आहे. तिसरा झेल सोडला या डावातला, या सामन्यातला, तो देखील बॅटर रोहितचा. इथे मात्र रोहित सुटकेचा निश्वास टाकतोय. गोलंदाजाच्या चेहऱ्यावर प्रश्न, मी करू तरी आणखी काय करू. गोलंदाजाच्या मनामध्ये विचार चाललाय, संधी मी निर्माण करतोय, साथ मिळत नाही. होता चेंडू, इथे मात्र टॉप एज एसटी रक्षक तैनात असेल. रोहितचे 3 झेल सुटले, परंतु सुनीलचा मात्र झेल सुटला जाणार नाहीये. हा बसलाय पहिला झटका भुवन टीमला. दादा केंबारी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक 2024च्या वतीनं सन्माननीय एकनाथजी चौधरी साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सतीशदादा केंबारी साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. 11 चेंडूंचा या पहिल्या डावातला खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि या 11 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर 16 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. 16 धावांमध्ये 1 गडी बाद झाला आणि सुनीलला 2 षटकांचा खेळ इथे मात्र त्याचबरोबर सन्माननीय सतीशदादा भोईर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या स्पर्धेच्या वतीनं एकनाथदादा चौधरी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सतीशदादा भोईर यांचा देखील यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भुवन संघाची धावसंख्या धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3च्या पहिल्या चेंडूवर मात्र फटका चांगला सजवला, त्याही पेक्षा दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं काय जबरदस्त कमालीचं डेडिकेशन पाहायला मिळालं, कमालीची कमिटमेंट, कमालीचं समर्पण. म्हणून तर म्हणतात ना प्रत्येकाचं योगदान अत्यंत महत्त्वाचं असतं मैदानाच्या आत उतरल्यानंतर. जबरदस्त पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 18 धावा. स्ट्रायकिंग एंडला वन्स अगेन रोहित ज्याला मिळालेत या डावामध्ये 3 जीवनदान आणि या 3 जीवनदान मिळाल्यानंतर रोहितचा खेळ कसा असेल पाहूया. पुढचा चेंडू यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. 1 धाव धावून निघाली. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल आणि आलेल्या या एका धावेनं प्रथम फलंदाजी करणाऱ्या भुवन संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 1919 एकावर 9 19 धावा. पहिले 2 चेंडू सातत्यानं प्रयत्न केला जाईल गोलंदाज दत्तात्रयकडनं की फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून कसं वंचित ठेवलं जाईल. 5 षटकांमध्ये जर आपण टॉस जिंकल्यानंतर फर्स्ट फिल्डिंग करतोय, पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि समोरच्या संघाला टार्गेट सेट करण्यासाठी जर आपण इन्व्हाइट केलं तर त्याला मात्र रोखणं आणि बॅटवर अंकुश लावणं अत्यंत गरजेचं असेल. स्लो 1 बॉल पंचांकडे केली गेली अपील. पंचांचं बोट आकाशात आणि यावेळेला रोहित भोईरच्या रूपानं हा बसलाय दुसरा धक्का भुवन या टीमला.
चेंडूंचा खेळ षटक क्रमांक 3 मधला झाला आणि कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमालीचं षटक हाताळलंय ते आतापर्यंत गोलंदाज दत्तात्रय यादव या 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. एक मोहरा टिपण्यामध्ये यश आलंय. कर्णधारानं ठेवलेला विश्वास सार्थ ठरवणारी पात्र कामगिरी या क्षणाला तरी मैदानाच्या आत काचकोली संघाचे गोलंदाज आपल्याला करताना पाहायला मिळतात. पहिलं षटक हाताळलं गोलंदाज प्रतीक देसलेनं खर्च केल्या 12 धावा. तिथे वाटत होतं कुठेतरी की मात्र बॅटिंग करणारा भुवन संघ अगदी मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करेल, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये ललितनं मात्र कमबॅक केलं आणि केवळ 4 धावा खर्च करत असताना संघाला आश्वासक गोलंदाजीचा दिलासा आणि विश्वास निर्माण केला तो गोलंदाज ललितनं. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी दिली दत्तात्रयवर. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. सेकंड बॉलवर आपल्याला सिंगल येताना पाहायला मिळाली आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र बॅटर रोहित भोईरला चले जावचा नारा दिला तो गोलंदाज दत्तात्रयनं. न्यू बॅटर नाऊ ऑन स्ट्रायकिंग एंड बॅटर भावेश डावकर. आता हा फलंदाज गुरगुर इनिंग खेळावी लागेल, आक्रमण चढवावं लागेल, संघाला अगदी मजबूत स्थितीमध्ये उभं करावं लागेल, कारण टॉप ऑर्डर कुठेतरी कोलॅप्स होताना पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल फुल टॉस चेंडू आल्या भावेशनं या फुल टॉस चेंडूवर केलाय घडाघाती प्रहार. संघर्षाचा डंका पिटणारा भुवनकरांचा षटकार. व्यासपीठावर नडई सेवा सोसायटीचे चेअरमन माननीय बालकृष्णजी टोके साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करतो मान्यवरांना की आपण मान्यवरांचं स्वागत करावं. यावेळेला मात्र जर पाहिलं तर 14 चेंडूंवर अधिराज्य गाजवणाऱ्या काचकोली संघाच्या गोलंदाजांचा घेतला जाईल समाचार. बॅटर भावेशच्या बॅटमधनं आलाय हा दुसरा षटकार. फलंदाजांना भ्रमित करणारी गोलंदाजी पाहायला मिळत होती, परंतु नव्यानं मैदानावर दाखल झालेला बॅटर भावेशनं मात्र या सलगच्या 2 चेंडूवरचे सलग 2 षटकार पुन्हा एकदा भुवनकरांना गेम मध्ये परत आणलाय. समोरच्या गोलंदाजांवरचा दबाव वाढलाय. सलगचे 2 घणाघाती षटकार या क्षणाला मैदानाच्या आत भावेशकडनं. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 31 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू लगातारचे 2 षटकार हॅट्रिक साधली जाईल का? इथे मात्र फुललेनचा चेंडू होता, त्याला देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मात्र डॉट बॉलनं षटक क्रमांक 3 ची केली आहे सांगता. आणि या पहिले 3 षटके इथे समाप्त झालेत. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भुवन संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर भुवन संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 31 धावा. व्यासपीठावर नडई सेवा सोसायटीचे चेअरमन माननीय बाळकृष्णजी टोहके साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या स्पर्धेच्या वतीनं धीरजजी केंबारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नडई सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन माननीय बाळकृष्णजी टोहके साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. पहिल्या 3 षटकांमध्ये 31 धावा धावफलकावर लगावण्यात यश आलंय. 10.33 च्या सरासरीचा हा खेळ मैदानाच्या आत चालू आहे. षटक क्रमांक 4 काचकोली संघाकडनं आपल्याला घेऊन येईल तो म्हणजेच गोलंदाज प्रतीक देसले याने हाताळलं होतं पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या 12 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. इथून मात्र भुवन संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल यामध्ये शंका नाही, परंतु त्या सगळ्या मनसुब्यांना उधळवण्याचा डाव काचकोली संघाच्या गोलंदाजांकडनं केला जाईल का हे पाहावं लागेल. कारण या खेळपट्टीचा अंदाज घेणं तुर्तास तरी थोडं विसंगतीचं दर्शन करणारा फर्स्ट बॉल ऑफ दिस 4th ओव्हर. पहिला चेंडू इथे मात्र खरा फटका टॉप एज लागली आणि यष्टीरक्षकाने आपलं काम देखील फते केलंय. 17 धावांची इनिंग करणाऱ्या रोहितला मात्र परतावं लागेल माघारी.
स्पर्धेच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांचंच मार्गदर्शक, आमच्या पाठीशी ज्यांची खऱ्या अर्थानं कौतुकाची थाप कायमची असते, माळशेज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय नकुलदादा भांडे साहेब यांचे ते शुभागमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातूनच मुरबाडच्या टेनिस क्रिकेट विश्वाला खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेनं अक्षरशः वेळ लावलंय ते भगवा चषक 2023-24 दमदार आयोजन ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, ते माळशेज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय नकुलदादा भांडे साहेब यांचे ते शुभागमन होत आहे. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. न्यू बॅटर नाव ऑन स्ट्रायकिंग एंड. मला चेंडू यावेळेला मात्र चांगला फटका डिप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाकडनं होईल चुकी आणि मैदानात ज्या वेळेला घडते चुकी त्यावेळेला एकच आवाज, चुकीला नाही माफी, चौकार. किशोरच्या बॅटमधनं आल्या आल्या मात्र गोलंदाजाला आपली हजेरी लावली गेली आहे. 35 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. सुंदर चेंडू, गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू, क्विक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पडल्यानंतर अगदी भरधाव वेगानं यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळतो आणि ही खासियत असते ज्या वेळेला तुम्ही संघाचा ॲज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून भूमिका बजावत असता, तो रोल अदा करत असता, त्या वेळेला तुम्हाला फलंदाजाच्या मेंटॅलिटी अगेन्स्ट गोलंदाजी करणं अनिवार्य असतं. पुढचा चेंडू या षटकातला शफल झाले, बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि एकापेक्षा अधिक तुर्तास तरी काही मिळणार नाही. एका धावेनं प्रथम फलंदाजी करणाऱ्या भुवन संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 3 बाद 36 धावा. जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 4 मध्ये प्रतीक देसलेनं मात्र कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय आणि भुवन संघाला बॅकफुटवर जे जखडवण्याची जबाबदारी कर्णधारानं प्रतीकवर सोपवली होती, ती या षटक क्रमांक 4 मध्ये त्या जबाबदारीला परिपूर्णरित्या न्याय देण्याचं काम या क्षणाला गोलंदाज प्रतीक करणार. कमालीचं पुनरागमन, कमालीची जोरदार मुसंडी. या षटकातला पुढचा चेंडू शफल झाला, त्या ट्रॅकर बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक अंदाज घेतोय, वन अँड टेकन करण्याचा प्रयत्न होता, बट इट इज नॉट पॉसिबल. एका धावेवर पुन्हा समाधान मानावं लागेल आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच 3 बाद 37 धावा. यापुढचा होणारा सामना मानिवली विपक्ष विजय 11 भालूक. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. मानिवली संघाचा कर्णधार आणि विजय 11 भालूक संघाचा कर्णधार. लास्ट बॉल ऑफ दिस फोर्थ ओव्हर. स्टेप आउट केलाय, त्यावर जोरदार आघात झाला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात असेल, उडालाय झेल आणि तिथे मात्र टिपला गेला झेल. संपला बॅटर किशोरचा खेळ. करणाऱ्या भुवन संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 4 बाद 37 धावा. जबरदस्त गोलंदाजी. पहिले 3 षटक जर आपण पाहिले तर पहिल्या 3 षटकांमध्ये 10.33च्या सरासरीनं 31 धावा लगवण्यामध्ये यश आलं होतं ते भुवन संघाला. परंतु षटक क्रमांक 4 मध्ये प्रतीक देसलेनं आपल्या गोलंदाजीमधल्या कलाविष्कारतेला अगदी सामर्थ्यानिशेनं इथं अवतरित केलं गेलं आणि केवळ 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. कुठेतरी मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करणारा 50+ पुढे जाण्याचा प्रयत्न करणारे या संघाच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याचं काम प्रतीक देसले नावाच्या गोलंदाजानं षटक क्रमांक 4 मध्ये केलं. काचकोली संघाकडनं आता मात्र षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर बॉलर पाहायला मिळेल, तो म्हणजेच अमित. अमितकडे देखील कर्णधारांना तोच कानमंत्र दिला असेल की इथून मात्र तुम्हाला जी स्थैर्य स्थावरता आली आहे, मोठ्या फटक्यांसाठी तरसलेला जो काही भुवनचा संघ आहे त्या फलंदाजांच्या बॅटचं तोंड बंद करावं लागेल. 22 साठीचा पहिला चेंडू राहिलाय खाली. जागेवरनं चेंडूला आसमान दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. हाणामारीचं अत्यंत निर्णायक षटक, कारण या षटकामध्ये तुमचं टार्गेट सेट होत असतं. या षटकामध्ये सेकंड इनिंग मध्ये ॲज अ डिफेंडर म्हणून तुम्ही ज्या वेळेला खऱ्या अर्थानं मैदानाच्या आत उतरत असता त्यावेळेला गोलंदाजांना आत्मविश्वास प्रदान करता यावा म्हणून या शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांची बॅट तळपणं फार महत्वाचं असतं आणि त्या षटकात अमितनं केली आहे डॉट बॉलनं सुरुवात. उरलेत शेवटचे चेंडू क्रमांक 2. आता आपल्याला पाहायला मिळतो 5 चेंडू राहिलेत. ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात असेल, निश्चित सिंगलवर समाधान. पहिली 2 चेंडू जे आहेत ते मात्र गोलंदाजी करणाऱ्या काचकोली संघाच्या पक्षात दाखल झालेत. हा आत्मविश्वास फार महत्त्वाचा म्हणून म्हणतात ना,
तुमच्यावर कुणाचा विश्वास असो नसो काही फरक नाही, स्वतःचा स्वतःवर विश्वास असला ज्याला आपण आत्मविश्वास म्हणतो, त्या आत्मविश्वासाच्या बळावर जगातल्या कितीही दिग्गज अशा प्रतिस्पर्ध्याला तुम्ही सहज शरणागती पत्करायला भाग पाडू शकता. पण तो आत्मविश्वास बळकावणं फार महत्वाचं आहे. शर्तीचे प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा आणि यातून साधलेला पराकोटीचा संघर्ष, या त्रिसूत्री कार्यक्रमाच्या बळावरच तुम्हाला यशाच्या सिंहासनावर दिमाखदार पद्धतीनं विराजमान होता येतं. पहिले 2 चेंडू 1 धाव खर्च केली, 38 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर दिलीप. चेंडू क्रमांक 3 या वेळेला मात्र यष्टीरक्षकाकडनं थोडीशी चूक होत्या. चिलगड्याची संधी होती, पुन्हा एकदा बॅकफुटवर ढकलण्याची संधी होती बॅटिंग करणाऱ्या भुवन संघाला. पण कौतुक करावं लागेल, वाखाणण्याजोगी गोलंदाजी षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाज अमितकडनं पाहायला मिळते. हाणामारीच्या या षटकामधल्या 3 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 1 धाव खर्च करत रोख लावल्या. यावेळेला गतिरोधकतेचं काम करतो अमित. पुढचा चेंडू हा ट्रॅकर बॉल, डीप मिड विकेटला जोरदार प्रहार, गोलंदाजाला आभाळ दाखवणारा, संघर्ष अब है जारी है सांगणारा ठोकलाय षटकार. धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 4 बाद 44 धावा. चेंडू क्रमांक 5 आपल्या समोर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बाउन्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र हाईट फॅक्टर कन्सिडर केला. पंचांचा वाईटचा इशारा येईल आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा येईल. निश्चित अतिरिक्त स्वरूपात एक्स्ट्राच्या रूपात हे 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 45 धावा. धावांचा रतीब कुठेतरी थांबलेला पाहायला मिळत होता, त्या दबावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय का पाहूया. फुल टॉस बॉल, अगदी जर आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक असेल, एकदा धाव निघाली, पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गोंधळ, कन्फ्युजन, संभ्रमावस्था. या संभ्रमावस्थेमध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि जिथे 1 धाव होती त्या एका धावेला 2 धावांमध्ये रूपांतरित देखील केलं गेलंय. या 2 धावा आल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 4 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चुकी करतोय. चुकीच्या एंडला थ्रो होता का, परंतु नाही. गडी होईल बाद, धाव मिळेल 1. संघाची धावसंख्या 48 आणि विजया करता 30 चेंडू 49 धावांची गरज. अध्यक्ष, आमचं प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक, तरुणाईचा बुलंद आवाज माननीय नकुलदादा भांडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक 2024च्या या रणसंग्रामाच्या वतीनं मी त्यांचं शब्द सुमदांनी मनपूर्वक स्वागत करतो. मानिवली संघाचा कर्णधार आणि विजय 11 भालुक संघाचा कर्णधार दोन्ही कॅप्टनला विनंती असेल, सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर आपण टॉससाठी येणं गरजेचं असेल. ज्या संघाचा कर्णधार इथे मात्र उपस्थित राहणार नाही त्या संघाला 2 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल. आणि दोन्ही संघ जर पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर टॉससाठी आले नाही तर मग मात्र तुमचा 5 षटकांचा सामना 4 षटकांचा खेळवावा लागेल. निश्चित आता जर आपण पाहिलं तर निखिल ठोंबरे आणखी एका मुख्य जबाबदारीला पूर्ण करून समालोचन कक्षाच्या दिशेने वाटचाल करतात. विविध रंगांनी आणि विविध अंगांनी नटलेलं हे व्यक्तिमत्व आहे. कुठल्याही क्षेत्रात त्यांना तुम्ही टाकू शकता, त्या क्षेत्रात ते अगदी जबरदस्त काम करत असतात. आणि आमचे कॅमेरामॅन देखील यावेळेला आपण पाहतोय स्क्रीनवर, लाईव्ह स्क्रीनवर हँडसम डायनामिक पर्सनॅलिटी, द व्हॉइस ऑफ जुन्नर निखिलजी ठोंबरे सर यांना आपण पाहतो. काय स्माईल आहे. म्हणून मित्रांनो असं म्हणतात ना की चेहऱ्यावर हसू सदा असावं आणि ते हसू इतकं सौंदर्यवान असावं की पाहता क्षणी कोणीही आपल्या प्रेमात पडावं. आणि अगदी तितकंच गोड हास्य निखिल ठोंबरे यांच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय. आणि नकुलदादांनी सांगितलंय की निखिल म्हणजे आमच्या काळीज आहे, पण अशी वेळ येऊन देऊ नका की त्या काळजाला चिरावं लागेल.
निश्चित मानिवली संघाचा कर्णधार आणि विजय 11 भालुक संघाचा कर्णधार दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या लवकरात लवकर. मानिवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. विजय 11 भालुक संघाचा कर्णधार सेकंड इनिंग मधला फर्स्ट बॉल पडण्याच्या अगोदर आपलं नाणेफेक कक्षामध्ये येणं अत्यंत गरजेचं असेल. चला मैदानाच्या आत सेकंड इनिंगला सुरुवात होईल, जिथे मात्र आपल्याला पाठलाग करताना पाहायला मिळेल काचकोलीचा संघ. आणि काचकोली संघाला विजया करतात 30 चेंडू 49 धावांचं असेल आव्हान. हे आव्हान मैदानाच्या आत त्याचा कसा होईल पाठलाग, या सगळ्या गोष्टींचं धावतं समालोचन आपल्या अमोघ आणि प्रगल्भ वाणीमधनं आपल्या समोर घेऊन येतील व्हॉइस ऑफ जुन्नर मिस्टर निखिलजी ठोंबरे सर. चला भालुक संघाचा कॅप्टन विजय 11 भालुक संघाचा कर्णधार मानिवली संघाचा कर्णधार आपल्यामध्ये उपस्थित आहे. भालुक संघाचा कर्णधार विजय 11 भालुक संघाचा कर्णधार आपण टॉस साठी येणं गरजेचं असेल. भालुक संघ तुम्हाला फायनल कॉल असेल आणि पुढचा 1 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिलेला असेल. पुढच्या 1 मिनिटांमध्ये जर विजय 11 भालुक संघाचा कर्णधार इथे आला नाही तर मग मात्र कमिटी आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवेल. पहिला बॉल बॅकफुटला गेलाय, फटका दमदार आल्या सुरुवात केली या दमदार चौकारानं 4 धावा. अमर सर पहिल्याच बॉलवर चौकार येताना पाहायला मिळतोय. व्हेरी गुड स्टार्ट. चौकार येईल, चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 4 धावा. दत्तात्रेयची सुरुवात अतिशय सुंदर होताना पाहायला मिळते. रोहित गोलंदाजी मार्फत रोहितचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 6 ऑन द बोर्ड. मला वाटतं एक कॅप्टन उपस्थित आहेत, एक कॅप्टन उपस्थित नाही आहेत. विजयजी मोरे, टीम विजय 11 भालुक. रिपोर्टिंग करणं भरपूर महत्त्वाचं राहील. वेळेचं महत्त्व हे प्रत्येक टीमला असणं गरजेचं आहे. 32 संघ आणि 32 संघांना विनंती, आपण दिलेल्या वेळाच्या कमीत कमी अर्धा तास अगोदर येणं गरजेचं. सुंदर असा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल. दत्ताला मिळालेलं हे जीवनदान आहे. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा, ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. पाठलाग करायचा आहे तो 49 धावांचा. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होतीये. रोहित आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. सलामीची जोडी मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ती दत्तात्रय आणि कल्पेश. सुंदर असा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 8 या धावसंख्येवर. 8 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात काचकोली टीमची मैदानामध्ये.
समोर संघ भुवन आहे आणि त्या संघाकडे देखील खूप मोठी ताकद आहे. सुनील बांगरचं नेतृत्व मैदानामध्ये कशा प्रकारे होतं ते आपल्याला पाहायचं. रोहित तयार आहेत. स्ट्रायकर इनवर बॅटर दत्तात्रेय 7 या धावसंख्येवर खेळतात. सुंदर बॅटिंग, सुंदर असा चेंडू, तितकाच चांगला फटका, एक सिंगल आली. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक, आशिष क्रिकेट क्लब, आर्यन स्पोर्ट क्लब आणि एकता मित्र मंडळ यांचं हे दमदार आयोजन. पहिल्या दिवसामध्ये दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला काचकोली आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम भुवन मैदानामध्ये 49 धावांचं लक्ष घेऊन 9 ऑन द बोर्ड. रोहित साबळे गोलंदाजी मार्कवर तयार होतील. रोहितचा हा बॉल खोलवर दर्जाचा चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला कंप्लीट. उर्वरित 24 चेंडू बनवायच्या त्या 38 धावा. ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4थं पर्व 2024 हे साल आपण पाहूया कोणत्या संघाच्या नावावर राहील ते आपल्याला पाहायचं. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा खणखणीत चौकार. चित्ता मालक सुभाष कापडी यांच्याकडून पारितोषिक येत आहे. बोथ बॅटर जर हा सामना फिनिश करत असेल तर दोन्ही बॅटरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. धावफलकावर धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 15 या धावसंख्येवर. इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र अवांतरचा इशारा आला. वाईडच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. 16 धावा. मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावर आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत करू. इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईडच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 17 या धावसंख्येवर. शिवसेना प्रमुख आमचे सोमनाथ दादा पवार यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. कोणताही बॅटर या सामन्यामध्ये लगातार 3 षटकार खेळत असेल तर 555 रुपयाचं प्राइज त्यांच्या माध्यमातून. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 17 धावा. पहिली विकेट इथे प्राप्त झाली. बिग लॉस दत्तात्रेय हे बॅटर मात्र परतीचा मार्ग आहे त्यांच्यासाठी. विशेषतः आम्ही कौतुक करू या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मान्य श्री सुभाषदादा पवार यांच्या माध्यमातून. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मान्य श्री गणेश यशवंतराव. तृतीय क्रमांक मान्य श्री अनिल शेठ देसले. चतुर्थ क्रमांक मान्य श्री सुरेशजी बांगर साहेब. चषक आणि चषक सौजन्य तदनंतर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर मालिकवीरसाठी चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं. विद्यमान सरपंच टेंबरे बुद्रुक मान्य श्री सुभाषभाऊ केंबारी यांच्या माध्यमातून त्यांचंही मनापासून आभार आहे. सामनावीरसाठी
3 पारितोषिक आहेत, ज्यामध्ये सामनावीरसाठी ट्रॉफी सौजन्य स्वर्गीय भाऊ यशवंत चौधरी यांच्या स्मरणार्थ मान्य श्री सूरज धनाजी चौधरी यांच्या माध्यमातून आहे. तदनंतर स्वीट बॉक्स सौजन्य मान्य श्री दीपकजी खाटेगरे आणि शीतपेय सौजन्य आम्हाला लाभले मान्य सचिनजी केंबारी, रामदाजी पवार, सर्वांचं मनापासून आभार. फुलटॉस बॉल तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं, अतिशय सुंदर झालेलं आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, ही संपूर्ण मंडपची सजावट ज्यांच्या माध्यमातून झालेली आहे तुळशीरामजी चौधरी साहेब यांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करू. तदनंतर DJ श्रावणी, तुषारजी मडके, सुमधुर संगीत 5 दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून 4 दिवसामध्ये त्यांचं मनापासून आभार. तदनंतर टेन क्रिक लाईव्ह टीम कुणालजी मात्रे, धनराजजी मात्रे, त्यांचंही मनापासून आभार. कव्हरला हा फटका तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं आहे. पाहता पाहता 2 धावा येतील. विशाल आम्हाला सांगतात धावफलकावर धावसंख्या 19 रन ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावर. विजयजी मोरे उपस्थित होतात. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकामध्ये 3 षटकं झाल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या 19 धावा, 19 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार आहेत. रोहितचा हा बॉल क्विकर वन. सुनील बांगर यांचं यष्टी रक्षण दमदार राहिलं. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. 49 धावांचा पाठलाग आहे. P2चं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. मान्यवरांची मांदियाळी, ग्रामस्थ मंडळींचा सहभाग यातून नटलेली सजलेली ही क्रीडा स्पर्धा. सुंदर असा चेंडू पाकफुटला गेले. फटका दमदार आहे. गली आणि पॉइंट वरून चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय हा दमदार चौकार. बनवायच्या त्या विजयासाठी 26 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये अतिशय दर्जेदार आयोजन असणारी क्रीडा स्पर्धा अर्थातच ओम साई चषक आपल्याला पाहायला मिळालं. कलमकांडीचं हे दमदार आयोजन. त्या अगोदर 9 दिवस अतिशय दमदार क्रीडा स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळाली. भगवा चषक, ज्याचे आयोजक स्वतः नकुलदादा भांडे व्यासपीठावर उपस्थित आहेत. सकाळच्या सत्रामध्ये सागर कापडी, दिनेश कापडी यांचं विशेष योगदान या स्पर्धेसाठी पाहायला मिळालं. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. जाऊया मैदानाच्या जिथे 18 बॉलमध्ये बनवायच्या 26 धावा. गोलंदाज रोहित साबळे आलेत गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर तयार. फटका दमदार. फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील अर्धा डझन. येतो A1 क्वालिटीचा हा सिक्सर. कौतुक करू आमच्या 3ही कॅमेरामनचं. त्यामध्ये दीपेश म्हात्रे आहेत मुख्य कॅमेरामन. तदनंतर मुख्य कॅमेरामन आहेत अभिषेक कामत आणि दुसऱ्या बाजूला मुख्य कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये काशीनाथ गायकवाड KG ब्लॉक. त्यांचंही सहर्ष स्वागत करू. जाऊया मैदानाच्या आत. आलाय षटकार. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या वाढेल. या षटकाराच्या मदतीने विशाल जाऊन पोहोचेल ती 29. अजून एक आडव्या पाटनं चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. केशव अप्पा केंबारी स्टँडला सलामी देणारा उत्तुंग षटकार.
आहेत, परंतु त्यांच्या संघाच्याच विरोधात इथं खूप मोठं आक्रमण चालू आहे. त्यांना विनंती आहे, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. अजून एक षटकाराला सोमनाजी पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि हा बुलंदी पॉवरफुल हिट आउट ऑफ द पार्क सिक्सर. या स्पर्धेतली दुसरी षटकार हॅट्रिक मैदानामध्ये, पहिली गौरव गायकर, दुसरी षटकार हॅट्रिक मैदानामध्ये खेळत असताना बॅटर कल्पेशने आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडले भुवन टीमला. जबरदस्त फलंदाजी. लगातारचा तिसरा षटकार. शिवसेना प्रमुख माननीय सोमनाथजी पवार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे या षटकार हॅट्रिकसाठी. इथे देखील चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक भावेश, व्हॉट अ ब्रिलियंट कॉट. जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळतोय भावेश कडून. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. जबरदस्त झेल. फलंदाज फेल. ऍक्शन रिप्ले मध्ये अतिशय सुंदर असा प्रयत्न. लॉंग ऑफ वरून धावत पळत गेले. व्हॉट अ ब्रिलियंट कॉट, व्हॉट अ ब्रिलियंट एफर्ट्स. जबरदस्त झेल आणि तितकीच चांगली कॅमेरा वर्किंग. आमच्या कॅमेरामनचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. फलंदाज बाद झाला, परंतु आता समीकरण शेवटचे 14 चेंडू आणि बनवायच्या त्या 8. बॅटर मैदानामध्ये दाखल होतील ते अमित. कामगिरी कशा प्रकारे केली जाते ती आपल्याला पाहायचंय. अमित आलेत. पोलीस दलामध्ये कार्यरत राहणारे हे काचकोलीचे सर्व खेळाडू आहेत. 3 खेळाडू आहेत, त्यांचं विशेष कौतुक करू. माजी फॉरेस्टर मधुकर दादा केंबारी हे उपस्थित होतात. दादांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट आला, चेंडू निर्धाव. रोहित साबळेकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षांच्या विरोधामध्ये बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला तो बॅटर कल्पेशचा. 3 षटकार त्याच्या बॅटमधून सलगचे. रोहितचा बॉल, व्हॉट अ शॉट. का बॅटिंग मैदानामध्ये काचकोली टीम करते. जबरदस्त हिट आलाय सिक्सर. या षटकातील 4था. दोन धावांची आवश्यकता. टॉस साठी चला दोन्ही टीम. नेक्स्ट दोन्ही टीम चला थोडं फास्ट. 2 धावांची आवश्यकता. विजयजी मोरे आणि त्यांच्या विरुद्ध मानिवली अर्थात सोन्या भाकरेची टीम, ज्ञानेश्वर कडवची टीम इन ऍक्शन मध्ये समोर आपल्याला पाहायला मिळतील. विजय मोरे अर्थात भालुकची टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे थोडं फास्ट चला. आपण मिड इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. भगवा चषकाचे आयोजक, नियोजक आणि माळशेज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नकुलजी भांडे सर यांना विनंती करतो आपण या. आणि त्याचबरोबर मधुकरजी केंबारी साहेब, माजी फॉरेस्ट ऑफिसर, या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते पण टॉस करूया. एका बाजूला विजय 11 भालुक हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम शिरवली मानिवली. हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. टॉस आपण करूया मान्यवरांच्या शुभ हस्ते. फुल टॉस आणि हा सामना इथे फिनिश झालेला आहे. अभिनंदन, हार्ड लक टीम भुवन. अभिनंदन काचकोली. टॉस आपण करू. छापा असा कॉल आणि इथे काटा मला वाटतं आलेला आहे. टॉस जिंकलाय. समोर विजय 11 भालुक आहे, ज्या संघाने भल्या भल्या संघांना गारद केलेला आहे. काय निर्णय घेशील त्यांच्या विरोधामध्ये? फील्ड फर्स्ट घेणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. क्षेत्ररक्षण लावायचं, जास्त विलंब करू नका. दुसऱ्या बाजूला विजयजी मोरे. विजय सर टॉस पराभूत झाले, प्रथम बॅटिंग करायची. 5 षटकांमध्ये किती धावा? समोर